हे मित्रांनो नमस्कार. आज आपण आपल्या 2 स्क्वेरलसाठी सेटअप बनवतोय आणि आज आपण व्हिडिओमध्ये बघूयात की आपण कसा बनवला हा सेटअप. तर मित्रांनो आपण आपल्या स्क्वेरलसाठी सेटअप बनवतोय. तर आपल्याकडे फिश ॲक्वेरियम आहे, तर त्याच्यामध्ये आपण सेटअप तयार करतोय. तर त्यासाठी आपण माझ्याकडे ऑलरेडी 4 फुटाचा टँक होता. 4x2 एकचा हा टँक होता माझ्याकडे आणि तो खूप दिवस झाला मी मोकळाच ठेवला होता. तर आता मी याच्यामध्ये ना स्क्वेरलचा आपला सेटअप बनवणार आहे. मी फिश टँकचा सेटअप बनवायचा म्हणून मी आणून ठेवलं होतं स्टोन, पण आता सध्या आपण स्क्वेरलसाठी हा सेटअप बनवूयात आणि एक ड्रिफ्टवूड पण आणलेलं आहे. तर आज मी दिवसभर बाहेर होतो, तर घरातल्यांनी त्यांना कॉटनमध्ये ठेवलं होतं, पण ते कॉटन एवढं भिजून ओलं झालं आहे, म्हणजे ते इतकं सू करतात की लिटरली ते स्वतः पण भिजले होते. मी ऑफिसवरून जसं आलो पाहिलं तर ते एकदम भिजलेले होते. तर म्हणजे ते खूप प्रमाणात सुसू करतात हे मला कळालं. तर त्यासाठी मग मी कॅट लिटर घेऊन आलेलो, म्हणजे जेणेकरून ते त्यांना आपण म्हणजे नाही का जास्त ओलं होणार नाहीत. कॅट लिटरमध्ये कसं आहे, जे सुसू करतील किंवा शिशी करतील तर ते ऑब्झर्व होऊन जातं, मग ते सुकलेले राहतील, मग त्यांना थंडी वगैरे वाजणार नाही. सध्या क्लायमेट पण खूप खराब आहे आता पुण्यामध्ये, पाऊस चालू आहे, ऊन पण मुश्किलने पडतं. तर त्यासाठी म्हणून त्यांना उबदार ठेवण्यासाठी मी रुई ठेवली होती, पण रुई पण ओल्ली होते. पूर्ण दिवसभरात ती रुई पूर्ण ओल्ली होती आणि ते म्हणजे अशक्त होत आहेत. तर सध्या मी त्यांना आता सेटअप बनवतोय. तर कॅट लिटर पहिला टाकून घेतोय मी टँकमध्ये. आपण स्टोन घेतलेले आहेत, म्हणजे नॅचरल स्टोनच आहेत ते, नदीचे नॅचरल स्टोन आहेत. आणि ड्रिफ्टवूड एक आणलेलं आहे त्यांच्यासाठी, त्यांना खेळण्यासाठी. आता तर लहान आहेत, पण ॲटलिस्ट ह्या एन्व्हायरमेंटमध्ये त्यांची वाढ झाली तर ते व्यवस्थित ॲडजस्ट होतील, म्हणून मी आता लहानपणीच त्यांना ह्याच्यात ठेवणार आहे. फिडिंगच्या वेळेस त्यांना बाहेर काढण्यात येईल आणि ह्याच्यामध्ये थोडं गरमही राहतील. ते लाईट पण लावलेली आहे, तर लाईटमुळे त्यांना उभही भेटेल. तर सुरुवातीला मी आता कॅट लिटर टाकतोय त्याच्यामध्ये. तर हे प्युअर पेटचं कॅट लिटर आहे. 10 किलोची बॅग आणलेली आहे. 4 फुटाचा टँक होता आपला म्हणून. तर 10 किलो त्यांना 3 महिन्यासाठी सफिशियंट आहे. 3 ते 4 महिने आपण स्क्वेरल सांभाळणार आहोत. तर 4 महिन्यांसाठी 10 किलो खूप जाईल. लहान पिल्लं असल्यामुळे व्यवस्थित ते राहतील त्याच्यामध्ये आणि जास्त ओलं नाही होणार त्यांना. तर सगळ्यात आधी मी कॅट लिटर बाहेर काढून घेतो. थोडासा टँक आधी पुढे सरकून घेतो, जेणेकरून बॅग आतमध्ये व्यवस्थित जाईल. टँक थोडा पुढे घेतलेला आहे, तर बॅग व्यवस्थित जाते. आधी कॅट लिटर आपण टाकून घेऊया त्याच्यात आणि नंतर स्प्रेड करूयात आपल्याला जसं पाहिजे तसं. कारण की 4 फुटाचा टँक असल्यामुळे खूप सारं त्यांना कॅट लिटरची आवश्यकता आहे. बघा, नॅचरल सँड असल्यासारखं आहे हे. हो, तर कॅट लिटर वापरायचं हेच कारण आहे मित्रांनो, की ते शू खूप करत असल्यामुळे त्यांना आपल्याला उबदार ठेवायचं आहे. म्हणजे ओलं सू जास्त करत असल्यामुळे ते ओले होतात, मग आपल्याला त्यांना जेवढं शक्य तेवढं ड्राय ठेवायचं आहे. त्यासाठी आपण कॅट लिटर टाकून देतोय. कॅट लिटरचं टाकण्यामागचं हेच कारण आहे की ते त्यांना सगळे जे त्यांची सू आहे ते ऑब्झर्व करून घेतील. आणि आपण स्टोनही ठेवतोय, तर स्टोनही आपल्याला जसं पाहिजे तसं व्यवस्थित बसेल याच्यामध्ये. तर 4x2x1चा टँक आहे, त्यामुळे मी 10 किलो कॅट लिटर मागवली आहे, तर ती सफिशियंट झाली आहे. मला वाटलं होतं कमी पडेल, पण बरोबर आहे.
म्हणजे त्यांना आवडेल असा सेटअप मी लावलेला आहे. 3 स्टोन टाकलेले आहेत आणि टिप टू डोई ठेवलेला, त्याच्यावरती खेळतील. मग जसे ते वाढतील तसे त्याच्यात त्यांना मी हे पण ठेवणार आहे, जसं झुला वगैरे असेल, म्हणजे अनेक प्रकारचे असे खेळणे वगैरे आपण देऊ की जेणेकरून ते इथं रमतील. तर लाईट लावून बघूयात आपण. तर मित्रांनो फायनली सेटअप बनवलेला आहे मी. एकदम सिम्पल सेटअप आहे. 3 स्टोन, 1 ड्रिफ्ट. 10 किलोचं कॅट लिटर घेतलेलं आहे. आपला टँक मोठा असल्यामुळे मी 10 किलोचं कॅट लिटर घेतलं होतं. तुमच्याकडे जर टँक छोटा असेल तर तुम्ही 1 ते 2 किलोमध्येही कॅट लिटर यूज करू शकता. कुकर मी आज मी नाही सोडणार आहे लगेच, कारण की कॅट लिटरचा जो फ्रिक्वेन्सी आहे तो खूप आहे, तर त्या फ्रिक्वेन्सीमुळे त्यांना त्रास होऊ शकतो. तर आज एक दिवस मी असंच सोडून देणार आहे हा सेटअप आणि उद्या याच्यामध्ये स्क्वेरल इंट्रोड्यूस करणार आहे. तर मित्रांनो फायनली सेटअप बनलेला आहे. हा पहा जवळून मी तुम्हाला दाखवतो. तर आपल्याला जे स्क्वेरल आपण रेस्क्यू केले होते तर त्यांच्यासाठी हा सुंदर सेटअप बनवलेला आहे, जेणेकरून ते उबदार राहतील आणि व्यवस्थित सेट होतील. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.